आज मी फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून खूप छान हेल्दी टेस्टी असे धिरडे बनवणार आहोत. गव्हाच्या पिठाचे बनवणार आहोत. हलकी फुलकी आपल्याला भूक जेव्हा लागते आणि भाजी चपाती खायचा कंटाळा येतो ना, अशा वेळेस ना हे गव्हाच्या पिठाचे धिरडे खूपच मस्त फायदेशीर ठरतात. तर छानपैकी असे मस्त नरम सॉफ्ट असे हे गव्हाच्या पिठापासून मी मस्त असे धिरडे बनवलेले आहे. तर चला बघूया याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती. आणि व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तिकडे बघू शकता एक मी भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहे. आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायचं त्यानुसार इथं पीठ वापरायचं. आता इथं 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी मी 1-1.5 चमचा रवा टाकते. रवाने काय होतं, छानपैकी क्रिस्पीपणा तयार होतो आपल्या नाश्त्यामध्ये, कोणताही नाश्ता जर बनवायचा असेल तर. आणि याच्यामध्ये थोडासा चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ इकडे टाकायचं, मग नंतर थोडंसं ॲड केलं तरी काही हरकत नाही. आणि मग त्यानंतर थोडं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं. आता गव्हाचं पीठ आहे ते थोडंसं चिकटपणा ह्याच्यामध्ये असतो, त्यामुळं हलक्या हाताने पाणी टाकत राहायचे. 1 वाटी गव्हाचं पीठ असेल तर अंदाजे त्याच्यामध्ये 2 वाटी तरी आपल्याला पाणी किंवा जास्तीत जास्त 1.5 वाटी पाणी वापरू शकता तुम्ही. ठीक आहे, तर इकडे मी 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. हे सगळं मॅश करून घ्यायचं. थोडा वेळ जातो पण व्यवस्थितपणे हे मिक्स होऊन जाईल. हे बघा छानपैकी हे 2-3 मिनटातच मिक्स झालेलं आहे. आणि असा पातळ याचा घोळ बनवायचा, जास्त थिक नाही बनवायचा. कारण की होतं आपल्याला बेसनाची पोळी नाही बनवायची, हे मस्त छान असं धिरडे बनवायचे. कारण हे घट होऊन जातो, गव्हाचं पीठ आहे त्यामुळे हे जाम होऊन जातं. थोडंसं पातळ जरी असलं तरी काही हरकत नाही. थोडा वेळ द्यायचा 5 मिनटं, तोपर्यंत आपण थोडीशी स्टफिंग करायची. पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. पॅन किंवा इथं कढाई वापरू शकता. त्यामध्ये थोडेसे राई जिरे टाकायचे. जर आवडत असेल तर टाका, नाहीतरी ऑप्शन आहे, पण मला आवडतं म्हणून मी टाकले. थोडे जिरे आणि राई थोडीशी टाकली. राई अगदी थोडे 4-5 दाणे टाकलेत. जिरे मात्र टाकलेत कारण जिऱ्याचा फ्लेवर छान असतो. आणि याच्यात बारीक चिरलेला कांदा, टमाटं, हे बघा कांदा टमाटर टाकून घ्यायचं. थोडंसं किसलेलं गाजर याच्यामध्ये टाकायचं, किंवा इकडे तुम्ही व्हेजिटेबल टाकू शकता एखादा कांदा टमाट्यासोबत. तर मी इथं गाजर टाकत आहे. तुम्ही कोबी, पत्ताकोबी, फरसबी, शिमला मिरची वगैरे त्यामधलं 1-2 साहित्य याच्यामध्ये टाकू शकता. याच्या मी बघू शकता तुम्ही गाजर किसून टाकलेलं आहे. आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या भाज्या आपण वापरणार आहोत म्हणजे काय होतं, व्हेजिटेबल पण आपल्याला खाण्यात येतात आणि मस्त पण लागतं. आता याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची, अगदी चिमूटभर हळद टाकायची, फक्त छान रंग येण्यासाठी. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमच्याच्या पण कमी धना पावडर टाकायचे, गरम मसाला टाकायचा आहे. याने काय होतं, भाज्याला छानपैकी चव येते आणि मग खाता वेळेस ना मस्त लागतं. मग हे बघा, आणि थोडंसंच किंचित याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, अगदी किंचित, कारण आपण गव्हाच्या पिठामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्यामुळं थोडंसं मीठ टाकायचं. अर्धा चमच्याच्या पण कमी इथं लाल तिखट वापरायचं, किंवा 2-3 हिरव्या मिरच्यासुद्धा इथं कट करून तुम्ही टाकू शकता. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं हळद, मीठ, गरम मसाला टाकून घेतला आहे. थोडंसं लाल तिखट पण टाकले, त्यामुळं खूप छान चव याची तयार झालेली आहे. आणि याला तेल सुटेपर्यंत या भाज्यांचा, कांदा टमाट्याचा कच्चापणा निघेपर्यंत याला फ्राय करायचं. आता याला थोडा वेळ फ्राय केलं की मग हे काढून घ्यायचं. आता एक थंड केलं थोडं, आणि लगेचच आपण जे गव्हाचं पीठ केलेलं आहे मिक्स, त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायच्या भाज्या. म्हणजे जे आपण तुम्ही भाज्या वापरताना त्या भाज्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या, थोडंसं नॉर्मल गरम असताना, आणि याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा छान असा बॅटर हा तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची. इकडे तुम्ही मेथी, पालकसुद्धा टाकू शकता. हे असं व्यवस्थित मिक्स करायचं. सकाळी तुम्ही नाश्त्याला हे बनवू शकता. खूप छान हेल्दी आहे. प्लस हे आपण गव्हाच्या पिठांपासून करतो म्हणून हे आपल्या शरीरासाठी खूप मस्त आहे. कारण चपात्या हा आपला रोजचा भाग आहे खाण्यातला, त्यामुळं चपाती भाजी एक टाईम नाही खाल्लं आणि हा नाश्ता जर तुम्ही खाल्ला तर भाजी चपातीचं प्रोटीन तुम्हाला भेटेल. तर आता पॅन तापत ठेवायचं. थोडंसं तेल, जास्त माझ्याकडून कधी पण तेल पडण्यात येतच, तेल जास्त पडण्यात आले, पण ह्या तेलामध्येच मी सगळं आता करून घेणार आहे. हे बघा छान असा मिक्स झालेला आहे बॅटर. खूप भारी लागतो हा नाश्ता, नक्की ट्राय करा.
सेम प्रोसेसमध्ये तुम्ही बाजरीचं पीठ, ज्वारीच्या पिठापासून सुद्धा हे बनवू शकता. हे बघा, हे असं चारी बाजूनी पसरून घ्यायचं. आता तुमचा तवा जो पॅन जर मोठा असेल ना तर छानपैकी असा भरपूर मोठा सुद्धा होऊ शकतो. पण माझा सध्या एवढा साईजचा आहे म्हणून मी याच्यातच करून घेते. पण बरोबर आहे अंदाजा, एवढा काही लहान नाही मोठा नाही आहे. हे बघा, छानपैकी भाज्या सेट झालेल्या आहेत आणि याला असं खालून कडकपणाही तयार होईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे. बघू शकता तेल जे आहे ना ते हळूहळू कमी होतं आणि मी थोडंसं काढून पण घेतलेलं आहे. आता याला छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं आहे मंद आचेवर. फास्ट गॅस करायचं नाही, कारण हे गव्हाचं पीठ आहे त्यामुळं चिटकलं जाऊ शकतं. फास्ट गॅसवर, स्लो गॅसवरच प्रोसेस करायची. बघू शकता आपला हा नाश्ता खालून अजिबात चिटकलेला नाही आहे, म्हणजे आपला जो घोळ आहे गव्हाच्या पिठाचा तो चांगला परफेक्ट झाला आहे. याच्यामध्ये रवा असल्यामुळं याच्यामध्ये क्रिस्पीपणा तयार होतो. आता आपण हे पलटी करायचं अगदी हलक्या हाताने. हे बघा, थोडासा वेळ घ्यायचा, घाई करायची नाही अजिबात, आणि हे असं पलटी करून घ्यायचं. एकदा खालची बाजू नाश्त्याची आपली कडक झाली ना सहजपणे मग हे पलटी करता येतं. त्यामुळं थोडासा वेळ द्यायचा. वेळ म्हणजे फक्त अर्धा मिनटं फक्त द्यायचा मंद आचेवर, आणि हे असं थोडं हलक्या हाताने प्रेस करायचं आणि परत एकदा मग पलटी करून घ्यायचं, किंवा लगेचच तुम्ही याला काढू शकता. आता मी दुसरंसुद्धा याच्यामध्ये बॅटर टाकून घेते. तर सकाळ सकाळ मस्त नाश्त्यासाठी मी हे बनवलेलं आहे गरमागरम. आता हे खाणार आहे. कंटाळा येतो रोज रोज मॅगी आणि काय ते रवा वगैरे खाऊन कंटाळा येतोच. नवीन नवीन वेगवेगळं काहीतरी ट्राय करायचं. माझ्या चॅनलवर तुम्हाला मी अशी वेगवेगळे नाश्त्याची रेसिपी दाखवत राहते, तर नक्की सबस्क्राईबर करा जर पहिल्यांदा बघत असताल तर. हे बघा, आता हा दुसरा पण बॅटर आपला कसं तयार झालेला आहे. पोळी आपली, याला पोळी पण बोलू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे धिरडेत छान रंग आला आहे, लाल क्रिस्पीपणा तयार झाला आहे. आता मी सगळे करून घेते आणि सुरुवातीचे 2-4 जे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. इकडे मी एक पेपर आथरून घेतला आहे. काय होतं, एक्स्ट्रा ऑइल ना पेपरला चिटकून जातं, म्हणजे कसं निघून जातं एक्स्ट्रा ऑइल. त्यामुळे मी थोडा वेळ हे पेपरावर ठेवलेत, काढता क्षणीच पेपर आथरून ठेवला. अशी ही ट्रिक खूप चांगली आहे, एकदा ट्राय करून बघा. कुठल्याही फ्राय करायची वस्तू असतात ना, पुऱ्या वगैरे, असे पेपरवर टाकल्या ना, हे बघा सगळं एक्स्ट्रा ऑइल ना त्याचं निघून जातं. बघा सुके सुके वाटतात का नाही, अजिबात ऑइल नाही, ते सगळं ऑइल पेपरला लागून गेले. आणि हे आता मी प्लेटमध्ये काढून घेतले. हे मी नेहमीच करते, पराठे वगैरे काही जरी करत असेल तर. हे बघा मस्त झालेले आहेत, छान नरम सॉफ्ट, आणि रव्याचा एक आपला ह्याच्यामध्ये एक क्रिस्पपणा आहे. तर मी घेतली आहे सोबत केचप किंवा खोबऱ्याची चटणी, कशासोबतही तुम्ही याला खाऊ शकता, किंवा गरमागरम चहासोबत याला तुम्ही खाऊ शकता. तर मी सर्वात प्रथम खोबऱ्याच्या चटणीबरोबर याला ट्राय करते. मस्त झालेले आहेत नरम सॉफ्ट असे हे धिरडे गव्हाच्या पिठाचे. ही खोबऱ्याची चटणी झणझणीत आहे, मस्त तिखट केलेली आहे, आणि ह्याच्यासोबत इतकी भारी लागली, खरंच एकदम मस्त वाटलं खाता वेळेस. खोबऱ्याची चटणी ऑलरेडी मी तिखट छान केलेली आहे त्यामुळं मस्त लागलं. आता केचपसोबत आपण थोड्याला ट्राय करूया. केचप तर माझा फेवरेटच आहे, तर मला माहिती आहे हा केचपसोबत नाश्ता खूप चांगला लागणार आहे. हे बघा मस्त घेतलं आहे केचप, वाटलंच तसंच वाटलं. केचपचा जो आंबट गोडपणा आहे आणि हा नाश्त्याचा जो एक क्रिस्पीपणा आहे, परफेक्ट कॉम्बिनेशन झालं आहे. तर केचपसोबत मला जास्त आवडलं, तर मी आता घेणार आहे खाऊन. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हे असे धिरडे गव्हाच्या पिठापासून. खूप सहज आणि कमी वेळामध्ये होतात. फक्त कांदा टमाटे एखादं व्हेजिटेबल करून छानपैकी घोळ करून याला तयार करू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे खाऊ शकता चहासोबत, किंवा कधी कधी तुम्ही हे टिफिनलासुद्धा नेऊ शकता. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा.